SP9 मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। तर पाहुयात आजची विशेष बातमी। राज्यातील नागरिकांना मोफत व दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी यासाठी महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना अधिक प्रभावीपणे राबवण्यावर भर देण्यात आला आहे। मंत्रालयात आयोजित उच्चस्तरीय बैठक या योजनेचा लाभ गाव पातळीवरील शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रांना अधिक सक्रिय करण्याच्या सूचना देण्यात आल्या। तर पाहुयात आजची सविस्तर बातमी। बैठकीत प्रत्येक 15 दिवसांनी रुग्णालयाच्या कामगिरीचे आणि उपचार घेतलेल्या लाभार्थ्यांच्या आकडेवारीचे काटेकोर मॉनिटरिंग करण्याचे निर्देश देण्यात आले। यामुळे योजनेची अंमलबजावणी अधिक पारदर्शक आणि परिणामकारक होण्यास मदत होणार आहे। सरकारची स्पष्ट भूमिका मांडताना जन आरोग्य योजनेअंतर्गत उपचार घेणाऱ्या रुग्णाला एकही रुपया खर्च करावा लागू नये असे अधोरेखित करण्यात आले। नागरिकांवर कोणताही आर्थिक बोजा पडू नये ही जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांवर सोपवण्यात आली आहे। तसेच आयुष्यमान भारत आणि महात्मा फुले जन आरोग्य योजनेची व्यापक परिस्थिती करण्यावरही भर देण्यात आला आहे। माहितीच्या अभावामुळे एकही गरजू रुग्ण वंचित राहू नये हा यामागचा मुख्य उद्देश आहे। रुग्णालयांच्या सुधारण्यासाठी उपलब्ध कॉपर्स फंडचा प्रभावी वापर करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या। या निधीतून रुग्णालयांची इन्फ्रास्ट्रक्चर सुधारणा, अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणांची खरेदी आणि ऑन कॉल तज्ज्ञ डॉक्टरांना वेळेवर मानधन देण्यास प्राधान्य दिले जाणार आहे। या बैठकीस आरोग्य सचिव ई रवींद्रन, आरोग्य सेवा आयुक्त डॉक्टर कादंबरी बलकवडे, योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अण्णासाहेब चव्हाण, नागरी आरोग्य अभियान आयुक्त सुनील भोकरे तसेच इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। आणि अशाच बातम्यांसाठी पाहत रहा SP9 मराठी, युअर टाइम युअर न्यूज। धन्यवाद।